तिलारी धरणाच्या ब्लॅक वॉटरमध्ये 22 वर्षीय ओमकार पाटीलचा बुडून मृत्यू. हजगोळी येथे मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणावर काळाचा घाला. मध्यरात्रीपर्यंत शोध मोहीम राबवून रेस्क्यू पथकाने मृतदेह बाहेर काढला. चंदगड तालुक्यातील हजगोळी इथं तिलारी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी घडली. ओमकार नामदेव पाटील असं मृत तरुणाचं नाव असून या घटनेमुळे हजगोळी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होतीये. ओमकार हा मूळचा हजगोळी येथील रहिवासी असून सध्या बेळगावमधील गणेशपूर परिसरात वास्तव्यास होता. उन्हाळी सुट्टीसाठी तो आपल्या 3 मित्रांसह गावी आला होता. शनिवारी सायंकाळी चौघेजण हजगोळी येथील चाळोबा मंदिराजवळील तिलारी बॅकवॉटर परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यावेळी बॅकवॉटरच्या काठावर फिरत असताना ओमकार पाण्यात उतरला. सुरुवातीला पाणी उथळ असल्याचा भास होत असतानाच तो अचानक खोल खड्ड्यात गेला. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं त्याचा तोल गेला आणि तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याला पोहता येत नसल्यानं काही क्षणातच तो खोल पाण्यात उडला गेला. ओमकारच्या मित्रांनी तसंच परिसरातील नागरिकांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले, मात्र पाण्याची खोली आणि परिस्थितीमुळे त्याला बाहेर काढणं शक्य झालं नाही. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ, नातेवाईक आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली. बेळगाव येथील हेल्पलाईन इमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशनच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून अत्याधुनिक कॅमेरे आणि विशेष शोध उपकरणांच्या साहाय्याने शोधकार्य हाती घेतलं. मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या अथक प्रयत्नानंतर ओमकारचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आलं. या प्रकरणी चंदगड पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ओमकारचे काका महेश पाटील यांनी याबाबतची खबर दिली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल AB उन्हाळे पुढील तपास करतायत. ओमकार हा शांत, मनमिळाऊ आणि सर्वांना आपलंसं करणारा तरुण म्हणून परिचित होता. त्याच्या अकाली निधनामुळे मित्रपरिवार, नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आईवडील, बहीण असा परिवार आहे. या दुर्घटनेनंतर तिलारी धरणाच्या बॅकवॉटरसह विविध जलाशयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. पाण्याखालील खोल खड्डे, निसरडे किनारे आणि दर्यासदृश्य भाग यामुळे बाहेरून सुरक्षित वाटणारे पाणीही जीवघेणं ठरू शकतं. त्यामुळे अशा ठिकाणी नागरिकांनी विशेषतः पोहण्याचं प्रशिक्षण नसल्यास पाण्यात उतरणं टाळावं असं आवाहन करण्यात येत आहे. तसंच जलाशय परिसरात इशारा फलक, सुरक्षा रक्षक आणि बचाव साहित्याची व्यवस्था अधिक प्रभावी करण्याची मागणीही या घटनेनंतर होत आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.